तर गेटपासून साधारणतः 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक बोर्ड दिसेल। हा बोर्ड एकदम छोटा असल्यामुळे चुकायची शक्यता आहे, नाहीतर तुम्ही पुढे जाऊ शकताय। तर हा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे। हा इथून होतो किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता सुरू, आणि किल्ला या साईडला आहे। या साईडला एक छोटीशी रेलिंग लावलेली पायवाट पण दिसते। चला, किल्ले चावंडगडाच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपण या ट्रेकला सुरुवात करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। चलो। 5 मिनिटच साधारणतः चालून आल्यानंतर सुरू होते पायऱ्यांची वाट। गडावर येण्यासाठी आता वाट अशा प्रकारची आहे। सभोवताले असणारे गड किल्ले आणि गड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव बघून आपले मनात एकदा असा विचार येतो की आपण इथं निसर्गाच्या शांततेत काही काळ वास्तव्य करावं। नाशिक जुन्नर या बाजूचे किल्ले पाहता एक गोष्ट लक्षात येते की इकडचे सगळे किल्ले एका सिंगल खडकात कोरल्याप्रमाणे आहेत, जिथून तुम्हाला वरती चढायचं म्हणलं तरी सुद्धा खूप अवघड आहे। एखादी जी वाट आहे रुळलेली वाट, त्याच वाटेनं तुम्ही फक्त जाऊ शकता। जसं की हडसरला बघितलं तर असाच एक कातळ कडा आहे आणि त्याच्यावर खुंटेची वाट आहे। तशाच प्रकारचे सगळीकडे इथे सगळ्या किल्ल्यांना जवळजवळ दिसतात। या पायऱ्या बघितल्या तर पावसामुळे थोड्याशा शेवाळलेल्या पायऱ्या दिसत आहेत। हा आता मान्सूनचा एंड सीझन आहे, थोडेसे शूज पण स्लिप होत आहेत इथून। साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर किंवा ह्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला दिसती ती रेलिंगची वाट, आणि इथून पुढं संरक्षणासाठी सगळे रेलिंग्स वगैरे आहेत। तर आपल्याला या रेलिंगच्या सहाय्याने वरती जायचं आहे। चला, थोडं राहिले, चला। कम ऑन। आणि आता सुरू होते खरा आणि अवघड ट्रेकचा अवघड टप्पा, जिथे हा फक्त पाषाण आहे आणि त्या पाषाणामध्ये कोरलेल्या पायऱ्या। आपल्याला पाय ठेवण्यासाठी थोडा थोडा जागा आहे। चला बघूया। अशा प्रकारे तुम्हाला एका साईडला रोपचा आधार घ्यावा लागतोय आणि दुसऱ्या ठिकाणी हा रेलिंगचा। आम्ही पोहोचलो वर प्रमोद। हो, पायरीपेक्षा इजी वाटतं, दम भरत नाही। ओके, ही पडलं जावायची नाही। थोडी अवघड वाट संपल्यानंतर पुन्हा एकदा पायरीची वाट सुरुवात होते। वीस मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो महादरवाजाजवळ। हा आहे किल्ले चावंडगडाचा मुख्य दरवाजा।
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। कातळातून कोरलेल्या पायऱ्या चढल्यानंतर आता आपण निघालो आहोत उजव्या बाजूस, कारण उजव्या बाजूस काही जुन्या वास्तू आणि अवशेष आहेत ते बघण्यासाठीच आपण निघालो आहे। आणि इथं आपल्याला एक वास्तू दिसते, कोणती वास्तू आहे? सदर। सदर म्हणजे न्याय निवाडा, या बाजूला सदर। इथं काय बांधलेलं आहे काय? चौथरा। उजव्या साईडला काही दिसत नाही म्हणून आता आम्ही डाव्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतलाय। आणि पावसामुळे काय झालंय की जवळजवळ छाती एवढं गवत उगवलेलं आहे। इकडून जाऊया का आलेल्या रस्त्याने जाऊया? ठीक आहे, आलेल्या रस्त्याने जाऊ आपण। परत आपण आलेल्या रस्त्याने रिटर्न निघालोय। आहे का रस्ता? चला ठीक आहे, या साईडने जाऊ आपण, पुष्करणीकडे जाऊ। सदर हां, इथं आपल्याला दिसत आहेत वाड्याचे अवशेष। पावसामुळे इथं पूर्णपणे रस्ता इकडं, रस्ता इकडं। हां या इकडे या। चावंडा देवी मंदिराकडे इकडे एक रस्ता जातोय। आता आपण येऊन पोचलोय का गुगलला सर्च करा, पाण्याच्या टाक्याजवळ। स्कॅन करा इमेज, काय येते बघ। ज्वारी ही 100% ज्वारी, कोणी काही म्हणा। ज्वारीच करते ज्वारी असते काय, असं पान असतं काय ज्वारीचं? आहे पाण्याचं सुंदर असं टाकं, ज्याच्यामध्ये वर चढायचा प्रयत्न करतो, एखादा दगड निसटून जायची शक्यता आहे। हां, काय रे? बरोबर तर वाटतं की काही स्कॅन करून बघते गुगलवर। थांबा, कुत्रेच तर वाटत नाहीत, कुत्रे 3 असतात। मित्रांनो इथं बिबट्याचा वावरा, येताना एक जवळ येऊ नका। पुन्हा एकदा आम्ही परत त्याच वाटेने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। किल्ले प्रसन्नगड तसा ट्रेकिंगसाठी बिगिनर फ्रेंडली आहे, फक्त 1-2 पॅच सोडले तर जास्त टफ नाही आहे हा, पण तो इंटरमिडिएट म्हणू शकतो आपण। हा एवढा जो दिसतोय
तो पॅच फक्त सगळ्यात अवघड आहे. कदाचित मुसळधार पाऊस सुरू असताना हा भयानक असू शकतो. काही पर्यटक या पायऱ्यांकडे बघून थांबलेले दिसत आहेत. पाय नक्की कुठे दुखत आहेत? इथे करेक्ट तेवढा प्रॉब्लेम आहे तो. थाईजला तुम्हाला पुढच्या साईडला पेन व्हायची शक्यता आहे. तर आता आपण किल्ले चावंडगड कंप्लीट केला आहे. ऑनेस्ट रिॲक्शन द्या तुमचे, काय वाटतंय? खूप छान वाटलं. वरती गेल्यानंतर ना फक्त पायाची थोडीशी वाट लागली, बाकी सगळं छान झालं. पहिला ट्रेक होता ना? यस. तुम्ही काय रेग्युलर ट्रेकर आहे, तुमचा काय विषय नसेल? खूपच तरी पण त्रास झाला, कारण हे ऑर्गनाईज केल्यामुळे ना जरा मानसिक त्रास झालेला आहे. इकडं डिलीट करतो माझी परत. मज्जा आली, एन्जॉय केला. Enjoyed a lot. It's very good and a lot of energy required, but lot of fun. And it's a rainy season, so it's very beautiful greenery scenario. And we are waiting for another one. एकदम भारी होता. अतिशय सुंदर आणि एनर्जेटिक अशा प्रकारचा ट्रेक असं म्हणावं लागेल. जाताना तुम्हाला एक जणांना डिमोटिवेट केलं होतं, तर त्याच्याबद्दल आता शब्द नाही आहेत माझ्याकडे, एवढंच मी म्हणेन. ठीक आहे, एवढंच मी सांगेन की कोणी डिमोटिवेट केलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. एक नंबर होता. विथ गायडन्स ऑफ सुनील आणि प्रमोद मस्त वाटलं.